अभंग, गवळणसह कव्वाली आणि गझलच्या दमदार सादरीकरणासोबतच कथकचे सौंदर्य उलगडणारे, पारंपरिक चालीतील बंदिश असणारे चतुरंग आणि फ्रेंच संगीतावर आधारित शास्त्रीय नृत्य, सयूज, आसामी प्राचीन नृत्यशैली, सत्रीय नृत्याचे सादरीकरण अशा विविध कलाकृतींचा एकत्रित कलाविष्कार बघण्याची पर्वणी पुणेकरांना बालगंधर्व रंगमंदिरात मिळाली। भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या हरहुन्नरी कलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्काराला पुणेकरांनी भरभरून दाद दिली। भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा 36व्या पुणे फेस्टिवलमध्ये आविष्कार भारती कार्यक्रम सादर झाला। यावेळी भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रोफेसर डॉक्टर शिवाजीराव कदम, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक डॉक्टर शारंगधर साठे, पुणे फेस्टिवलचे मुख्य समन्वयक अभय छाजेड, समन्वयक मोहन टिल्लू आदी उपस्थित होते। गुरु पंडिता रोहिणी बाटे, पंडिता मनीषा साठे, डॉक्टर सुचेता चाफेकर, पंडिता शमा भाटे, डॉक्टर स्वाती दैठणकर, अरुंधती पटवर्धन व डॉक्टर देविका बोरठाकूर या ज्येष्ठ गुरूंच्या शिष्या जे स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी कार्यक्रमात सादरीकरण केले। सुरंजय खंडाळकर व शुभम खंडाळकर आणि नंदिनी गायकवाड व अंजली गायकवाड यांनी गायन केले। कार्यक्रमाची सुरुवात प्रथम तुला वंदितो या गणेश वंदनेने झाली। त्यानंतर अंजली गायकवाड हिने सादर केलेल्या मनमंदिरा तेजाने या गाण्याला पुणेकरांनी वन्स मोर म्हणत दाद दिली। रघुनाथ खंडाळकर यांनी संगीत दिलेला बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा अभंग सुरंजन खंडाळकर याने सादर केला। वृंदावनी वेणू वाजे ही अंजली गायकवाड यांनी सादर केलेल्या गवळणीला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली। या संगीत मैफिलीत पुढे सादर झालेल्या गुलाम अली यांची गझल आणि यावर इलाही या कव्वालीला देखील श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमातील दुसऱ्या भागाची सुरुवात गणेश वंदनेने झाली। हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीताचा सुंदर मिलाप असणाऱ्या जय रंग रंग या नृत्याच्या नयनरम्य सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले। पंडिता रोहिणी भाटे यांनी रचलेल्या शिवस्तुतीवर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले। त्यानंतर देवीची विविध रूपे श्लोकात गुंफून देवीला वंदन करण्यात आले। शुद्ध नृत्याची रचना त्रिवट विद्यार्थिनींनी सादर करून अप्रतिम नृत्याचा आनंद दिला। वैष्णव संप्रदायावर आधारित ईशान्य भारतातील सत्रीय नृत्य शैलीतील कलाकारांनी श्रीकृष्ण वंदना सादर केली। फ्रेंच संगीतकार रावेल यांच्या बोलोरो या रचनेवर हिंदुस्थानी संगीताचा साज असलेल्या कथक नृत्याला रसिकांनी दाद दिली। अभिनव या रचनेतील सुनो द्रौपदी शस्त्र उठाओ गोविंद अब नहीं आएंगे या महिलांच्या सशक्तीकरणावर भाष्य करणारे सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण ठरले। मल्हार जाम या रचनेच्या कथक नृत्यातील सुंदर प्रस्तुतीने कार्यक्रमाचा समारोप झाला। नमस्कार, मी प्राध्यापक शारंगधर साठे, संचालक भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स। पुणे फेस्टिवलचं हे 36वं वर्ष आहे आणि या महोत्सवामध्ये त्यांनी आम्हाला स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सला सादरीकरणाला आमंत्रित केलं, याचं मला खूप कौतुक वाटते। आजच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा संगीतामध्ये आम्ही अनेक प्रकार घेतले। गवळण आहे, अभंग आहे, गझल आहे, ठुमरी आहे, नाट्यसंगीत आहे, असे अनेक संगीताचे विविध प्रकार सुरंजन खंडाळकर, शुभम खंडाळकर, अंजली आणि नंदिनी गायकवाड हे 4 जण इथं प्रस्तुत करत आहेत। त्यांचे साथीदारही आमचेच विद्यार्थी आहेत। मध्यंतरानंतर कथक, भरतनाट्यम आणि सत्रीय या ज्या 3 भारतीय नृत्य शैली आहेत शास्त्रीय नृत्यातल्या, त्याच्यातलं डान्स कोरिओग्राफी तिथं सादर होतील। 11 ग्रुप इथं सादर करतायत आणि साधारण 130 विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे। पहिल्यांदाच असं होते की एवढ्या मोठ्या फेस्टिवलमध्ये नवीन पिढी संपूर्ण येऊन त्यांचं सादरीकरण करते। संपूर्ण बालगंधर्व पूर्ण भरलं आहे आणि रसिकांचा त्याला उदंड चांगला प्रतिसाद मिळतो आहे, याचं मला खूप कौतुक वाटतं। धन्यवाद।